हो. अरे काय लावलंयस ते? काय बोलतात ते काय कळत पण नाही. तू बोलत नाही तर का? बापरे. ताई असू द्या ना. काय काय असू द्या. मी काय असं रडगाणं लावलंय ना सकाळ सकाळ, परत झोप येईल. म्हणतो, नको असेल तिला तर जाऊ दे ना. नको जाऊ दे शोभा. रेडिओवाल्यांना चांगली गाणी लावायला काय होतं काय माहिती. शी बाई. शोभा 1 मिनिट हा, चहा आणतो. शी बाई. हा घे चहा. काय झालेला? हे घे, चहा. चहा चहा. माणसाने नेहमी समाधानी असलं पाहिजे. उदाहरणार्थ मित्रांनो, अर्धा पेला रिकामा आहे यापेक्षा अर्धा पेला भरला आहे यात समाधान मानायला शिका. अर्धा पेला भरलेला आहे या समाधानाने जो माणूस जगायला शिकतो तोच सुखी राहतो. म्हणून यापुढे आयुष्याचा यांना काय जातंय बोलायला? अर्धा पेला भरलेला असला तरी माणसाने समाधानी असावं. यांचा असतो किस्सा भरलेला. शोभा चांगलं सांगत होते ना ते. ते आणि चांगलं बकवास आहे बकवास. तू ऐकू नको हा. तुझी काही प्रगती होणार नाही त्याने. तुझा अर्धा पेला जरी भरला असला ना तरी मी समाधान मानेन. तुझं काय हा? तू काय ऐकतेस? जा खाली आईकडे जाऊन काम कर. हा जाते. हे घे. शोभाताईंना मालकांचा अर्धा पेला पण भरला नाही म्हणून राग आला आहे ना. आता असं करते ना की मालकांचा पेलाच काय ताट वाटी सगळंच अर्ध भरलेलं राहायला हवं. म्हणजे शोभाताई ना त्यांना बोलणारच नाही. हो ते फ्रीज मध्ये ताक आहे ना ते पिऊन जा. आत्ता हो काल आईने दिलं होतं रे मला. मला नको होतं तसंच ठेवलं. जा पिऊन जा. बुटीक मधून आल्यावर संध्याकाळी पितो. अरे संध्याकाळी ते खराब म्हणजे जास्त आंबट होईल ना. आणि मला आईला ग्लास द्यायचे. हे बघ खाली गेलास तर भानूला सांग वरती ये. वरती सगळी कामं करायची लादी पुसून घ्यायची. हा जा ताक पिऊन जा. ताक पी. प्यालो शोभा. जातो आता. जातो. मोन्या हो इकडे. ताक तुला सगळं पिता येत नाही. अर्धा ग्लास तसाच कशाला ठेवलास? अरे यात विचार करण्यासारखं काय आहे? हे घे पी. कैलास हा मोन्या इकडे शूटिंग चालू आहे. नाही ना. पण ताक पिण्याची खोटी खोटी ऍक्टिंग कशाला करतोय? ऍक्टिंग हे काय? आत्ताच प्यालो. हो तू आता माझं डोकं फिरव नकोस हा. पी. अर्धा ग्लास कसं काय राहतोय? हा कैलास अरे काय चाललंय तुझं? हा काय कशाला एवढी नाटकं करतोयस? नुसतं तोंडाला लावतोयस ग्लास. पीत नाहीये. हे बघ मोन्या नाही तर राहू दे नको पिऊ. शोभा खरंच पितो मी. काही गरज नाही प्यायची. दोनदा असं तरी का ताक. आता असं पेलो काय करे समय ड्रम का बाहेर काढलाय? अरे ते मागच्या चाळीत ते रघुनाथ काका आहेत ना त्यांच्या मुलीचा आज साखरपुडा आहे. रघुनाथ हा 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 रघुनाथ काका. हा अरे त्या साखरपुड्याची ऑर्डर मी घेतली आहे. अरे आणखी नाही
एक इव्हेंट कंपनी स्थापन करायचा विचार केला मी. आज ही पहिली ऑर्डर आहे. संध्याकाळी जास्त पाहुणे येतील ना, म्हणून हा ड्रम बाहेर आणून ठेवला आणि भरतोय मी. वार सम्या, चाळीच्या नळाचं पाणी तू पर्सनल कामासाठी युज करतो का रे? हा, कशासाठी ठेवलंय ते पाणी? आपल्या लोकांसाठी ठेवलंय ना, चाळीतल्या लोकांसाठी. तू कसं काय वापरू शकतो रे? अरे पण उद्या परत पाणी येणार आहे ना. नाही नाही, हे चूक आहे सम्या. तू अध्यक्ष पदाचा गैरफायदा घेतोयस. ए राहुल, जाऊ दे ना यार. असं काय करतो? मित्र आहे ना तू माझा. हे बघ, मी तुला याचे 500 रुपये देतो. किती? 1000 रुपये देतो, पण कोणाला सांगायचं नाही. हा ठीक आहे चालतंय. हा बर. राहुल्या, तूच माझा खरा मित्र आहेस या. तुझं तू कर, मी जातो माझ्या कामाला. हा चल. ए राहुल, काय? मी आहे ना तिकडनं बालदी भरून आणतो, तू ओतून ड्रम भर प्लीज. पटकन होईल रे. कर ना प्लीज. करतो. ए राहुल, ही बालदी होता त्याच्यात मी घेऊन येतो पटकन. अरे अख्खा ड्रम भरायचा यार अजून. मोन्या इकडे जरा. मोन्या ऑफिसला जायचं. इकडे लवकर यार. उशीर होतो. अरे मी काय म्हणतो, ऐक ना. एवढं जरा पाणी भरू लागलं, मदत कर ना जरा. अरे मी ऑफिस निघालोय, तिकडे उशीर होईल. तुला काहीच कष्ट घ्यायचे नाही. ते बघतो समय आहे ना, तिकडनं पाणी आणून देईल तुला. फक्त ही बादली त्याच्यात ओतायची. ये तू. अरे काय? हा, अंजू आलो का? अंजू तू बोलवते. पाठवतो. तू भर. पाठवतो अंजू, थांब पाठवतो. अंजू अरे मोहन, तू मदत करतोस मला? वा छान. आणि हा राहुल कुठे गेला? राहुलला अंजलीने बोलवलं. अंजली बोलवताना दिसली नाही, पण असेल बोलवलं, काय माहित नाही. शेवटी बालपणीचा मित्रच कामाला आला मला. मी पाणी आणतो, तू एक बालदी उठ. हा हॅलो काका. हा बोला. हा अरे वा, एवढा ड्रम भरलास सुद्धा. असं का होत आहे? एवढं पाणी भरलं तरी अजून पाणी कसं शिल्लक राहत आहे? काय होतंय नक्की? सांगितलं ना उतरू नका खाली. आत्ताच लादी पुसली. वर बसा. वर. या शोभाला 1000 वेळा सांगितलं, या चेटकिनीला माझ्या घरी पाठवू नको, पण ती काळजी ऐकत नाही आणि ही मेली हिथंच राहते. काय म्हणाला? काय नाही. मालक, तू कशाला आलास? चालायला बोलाय जा म्हणते ना.
काय झालं? अहो, काय नाही ती मी आता पिंपात पाणी भरत होतो ते पिंप सासूबाई काय काय झालं तुम्हाला? शोभाताई लवकर खाली या, मावशीनं बघा काय झालंय. अहो, काय झालं सासूबाई तुम्हाला? अहो, डोळे डोळे बंद करू नका, डोळे उघडा, डोळे उघडा. आई आई अरे काय झालं? आई 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 काय झालं आई? आई मोने त्यातले 2 चमचे पाण्यात घाल पटकन आणि ते लवकर पाण्यात जा लवकर. हो हो वहिनी आपण मावशींना डॉक्टरकडे घेऊन जाऊया का? अगं नाही डॉक्टरकडे नको, तिला थंडीमध्ये होतं तसं. काय नाही होईल होईल बरं होईल बरं होईल. हा? बरं वाटेल हा? द्या लवकर. घ्या. माझा ना त्याला. हा, घे घे. हा. ए मोन्या ए अरे औषध पाच ना मावशींना, तसंच आहे औषध. आता पाजलं मी औषध. असं घे घे औषध घे औषध घे. अरे मोन्या औषध तसंच आहे. वहिनी आता तुम्हीच बघा. हाय मावशी काय करतायत, तोंडापाशी ग्लास घेतायत आणि औषध पिना झाल्यात. आता तुम्हीच सांगा काय ते. आई काय चाललंय तुझं? अगं मी प्याले ना औषध. तू जास्त नाटक करू नका. औषध पाजा. शोभा त्याला नको असेल तर राहू दे ना, कशाला काय उगाच? राहू दे, बरं कसं वाटेल तिला. तुम्ही काय ऐकू नका, पाजा औषध. वहिनी तुम्ही थांबा, या आशा नाही ऐकणार. तुम्ही एक काम करा, त्यांचे दोन्ही हात पकडा, मी नाक दाखते. दादा तुम्ही औषध होता दाखवा नाक. होता औषध होता. दादा संपलं का औषध? नाही हो, आहे अजून औषध याच्यात. काय चाललंय तुमचं? एकदाच पाचता येत नाही का? अगं शुभे मी प्याले ना औषध, तर मला आता औषधात डुबून मारणार आहात तुम्ही. आई काय झालं काय होतं? असं एकदम श्वास का लागला? त्या चिटकिणीनं 7 जन्माचं औषध मला एकदाच पाजून टाकलं. जीव घेते की काय माझं कोणास ठाऊक. थांब मेले, नंतर बघते तुला. आई सांग ना काय झालं होतं तुला? काय नाही काय नाही, आता बरी आहे मी. जातो मी सगळे. ए मास्टर द्या, तुला काही काम नाही आहे? बुटीक जायचं बुटीक मध्ये. जा चालेल. हो, हे मावशी काळजी घ्या. तुला ना दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याशिवाय दुसरं कामच नसतं. 24 तास तेच. चल त्यांचं चांगलं करावं तर आपल्यालाच उलट बोलतात. चल राहुल. ए जा बाबू, जा मागे जा मागे जा. अहो, अंजू हो मावशी तुला बिझनेस आहे ना तुझा? हाय हाय. जा आलाय मोठा, काळजी करतो. आणि तुमचं काय काय? हा तोंड बघत उभं राहिलंय. जा. ए मानू तू कुठं चालली? थांब ग, जा गॅस धुवून ठेवता आणि काम आटपून घे. हा होय आई बरं वाटतंय ना? होण्या हो. बस ना जेवायला. काय आमंत्रण पत्रिका पाठव की काय? बस. शोभा मला भूक नाहीये. का? नंतर तुझं उरलेलं कोण खाणार? गप मुकाट्याने बस. बसतो का? ये रे जेव. ऐक
जेवा ना. हो जेवतो ना जेवतो. चालेल. जेवतो. बाळू भात दे. अरे जेव ना. ताटात चपाती तशीच आहे. शोभा मला बास झालं. म्हणजे हे तू फुकट घालवणार? अरे बाहेर ना लोकांना एक वेळचं सुद्धा जेवण मिळत नाही आणि तू सगळं वाया घालवणार आहेस का? जेव गपचूप. ताई त्यांचं पोट भरलं असेल, जाऊ दे ना. गप काय, ताटात बघ त्याच्या जसे तसं आहे जेवण. जेव जेव. हो. शोभा शोभा मला बास झालं. मोन्या तुला मिळतंय ना म्हणून शेफारलायस तू. शोभा नाही अगं, खरंच माझं आज पोट खूप भरलंय. बरं ठीक आहे, जा उठ. हा. शोभा मी जरा शतपावली करून येतो. जा काय करायचं ते कर. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे तू कुठं झाली? ते मावशीनं ओवा हवा होता ना, तर म्या विसरलेच द्यायला. म्या देऊन येते. हा अगं ए ओवा तर घे. हा हा. लवकर हे सगळं आवरायचंय. वय अरे मोन्या, मालक, भानू तू काय करते? ते मालक शतपावली करतायत ना, तर म्या त्यांच्या बरोबर. अरे मग तू माझ्या बरोबर शतपावली करशील? तुम्ही जेवलात का? नाही. मग कशी शतपावली? जेवून घ्या आधी. हो हो मी आलो था पटकन आलो. मालक अरे मोन्या, काय 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 चाललंय? ते मालक शतपावली करतायत ना, तर म्या बी त्यांच्या बरोबर. अरे वा बेस्ट, चल मी पण येतो. मी पण येते. नको आता चालून आलं ना, बर घरी जातो. चल आणखी. पाय दुखतील ना. हा पाय दुकान तुझे. हा चाल येतो. हा मोने. मालक अहो काय केलं तुम्ही? म्या काय केलं? अहो काय म्हणजे सकाळपासून काय काय होत आहे? पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पिऊन खाली ठेवला तर पुन्हा ग्लास अर्धा भरलेला. ताक प्यायलो, ताक संपून ग्लास खाली ठेवला ना तर पुन्हा ग्लासात अर्ध ताक. ते समीरनी पिंपात पाणी भरायला सांगितलं, बादली उचलून पिंपात उचलून खाली ठेवली की पुन्हा बादली अर्धी भरलेली. अहो संपतच नाहीये, सगळं अर्ध भरलेलं. जर अच्छा ते वय मालक, आज काही रेडिओवर चाललं होतं ना, पेला जर अर्धा भरला असेल तर त्यात समाधानी राहावं. त्यावर शोभत तुम्हाला खूप बोलल्या होत्या, मला ते अजिबात नाही आवडलं. मग मी जादू केली. आता पेला काय, ताट वाटी समजा नेहमी अर्ध भरलेलंच राहणार, कधी बी रिकामं नाही होणार. हो असा अर्थ नाहीये त्याचा. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, ते अर्धा ग्लास म्हणजे काय की माणसाने आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहावं. म्हणजे कोणीतरी म्हणेल की अर्धा ग्लास रिकामा आहे, पण कोणीतरी म्हणेल की अर्धा ग्लास भरलेला आहे. तो म्हणजे भरलेला आहे हे पॉझिटिव्ह झालं की नाही अशी दृष्टी पाहिजे, या अर्थाने ते सांगत होते. तसं आहे का? हा मी काहीतरी भलताच अर्थ काढला त्याचा. मालक सॉरी. अर्थ मला काय होतंय? काय होतं म्हणजे फक्त जेवताना बघितलं ना किती खाल्लं. अहो किती खाल्लं तरी संपतच नव्हतं जेवण. मालक तुम्ही ओवा खा, तुम्हाला बरं वाटत. हो हो.